ज्या दिवशी तुमची दिवाळी साजरी होते ना, अचानक गावातली लाईट जाऊ द्या, पण तुमच्या घरातली जर लाईट गेली तर गावातला कोणीतरी एखादा अधिकारी व्यक्ती फोन करतो कोणाला, लाईनमनला. तेवढी लाईटचं पहा काय आहे. तर स्वतः पहा तुम्ही, आज एखाद्या वेळेला थोडासा करंट आपल्याला बसला तर माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि कधी लाईटच्या जवळ जात नाही, पण पोलवरती चढतात आणि स्वतः त्या तारीला धरतात. मी तर सांगेल, काळासोबत झुंज असते त्या माणसांची. खूप मोठा त्याग आहे. खूप काही पगार नाहीये, पण आयुष्य मला सांगा ना तुम्ही, 50-50 हजारात 30 हजारात त्यांचं आयुष्य परत विकत भेटणार आहे का? कोणाचा तरी पती आहे तो, कुणीतरी एखादी बाई त्याच नावाचं कपाळावरती कुंकू लावते. आज कोणतरी लेकर त्यांची वाट पाहतात. घरामध्ये फराळ करता करता उठतो, पण गावाची दिवाळी होण्याकरिता, गाव प्रकाशित होण्याकरिता तो स्वतः लाईटीचा काय झाले म्हणून जायला पाहण्याकरिता निघून जातो. काही अडचण असेल तर ती अडचण काढतो. कुठे एखादं वायर कट झाला असेल तर स्वतः कुठलीच भीती नाही बाळगत, तो आपोआप ती लाईट व्यवस्थित करतो. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, तीही माणसं तेवढीच महत्वाची आहेत, त्यांनाही तेवढाच आदर सन्मान आपण दिला पाहिजे.